संत सेवा दिवस राती वास देई पंढरीचा नाम घोष कीर्तनाचा सदा सर्वदा नाममुखी तुझे नको काही पारखी वास देई पंढरीचा नाम घोष कीर्तनाचा एका जनार्दनी भारीचा दास मनता पुरे सर्व आस वास देई पंढरीचा नाम घोष कीर्तनाचा विठ्ठला 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 ब्रह्मानंदं परम सुखदं केवलं ज्ञानमूर्ति द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमशादिलक्षणम् एकं नित्यं विमलवचनं सर्वैः साक्षीभूतम् भावार्थितं त्रिगुणरहितं सद्गुरुं नमामि। अखण्डमण्डलाकारं व्याप्तं तत्पदं दर्शितं तस्मै श्री गुरुवे नमो। सद्गुरु साधु राजा प्रदीपा नमो। सद्गुरु विश्व चैतन्य रूपा
नमो सद्गुरु पूर्ण ब्रह्मा परेशा, नमो सद्गुरु श्री पुरंदरायधीश, महायोग पीठे तटे भीमरक्षा, वरं पुंडरीकाय धातुन्द्रिया, समागस्ततिष्ठन्त महानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे
शिवाय झाड नाही, मुठी शिवाय तलवार नाही, संतांच्या शिवाय ज्ञान नाही, पंढरपूर सारखं क्षेत्र नाही, पुंडलिकासारखा भक्त नाही, आणि वारकरी संप्रदाय सारखा दुसरा पंथ नाही, आणि त्याच वारकरी संप्रदायाचा पाया ही पुणे जिल्हा आणि कळस ही पुणे जिल्हा. विठाल त्याच महाराष्ट्रातल्या संत परंपरेमध्ये ज्यांचं आगळं वेगळं नाव घेतलं जातं, ऐका. ज्यांना शांती ब्रह्म एकनाथ महाराज, सांगू तुम्हाला, ऐका बर का. जेवढं नाथ बाबांनी व्यासंग महाराष्ट्रामध्ये जेवढा केला तेवढा दुसरा कुठल्याही संतांनी केला नाही. 12 स्कंद भागवत असणारा 11व्या स्कंदावरती टीका केली आणि 18,000 ओव्यांचा भागवत या महाराष्ट्राला दिला. चकोर चंद्रामृत प्राशन वाय सापडे येथे लंगन देवी हा महाराष्ट्र ग्रंथ फळफळापन ज्ञानी. सुंदर असा 18 चतुर्श्लोकावरती 18,000 ओव्यांची संहिता या महाराष्ट्राला देणारे एकनाथ महाराज, ऐका. सुंदर असं जवळजवळ 7,500 ओव्यांचं रुक्मिणी स्वयंवर आणि 40,000 ओव्यांचं भावार्थ रामायण, व्यासाष्टक, ऐका. आद्य शंकराचार्यांचं ही अष्टक, ज्याच्यावरती 350 ओव्यापेक्षा अधिक सुंदर असा विस्तार या ठिकाणी नाथ महाराजांनी केला. 350 विषयावरनं या महाराष्ट्रामध्ये ग्राम्य भाषेमध्ये 350 365 भारुड या महाराष्ट्राला ज्यांनी दिली. हजारो अभंग आणि गवळण एवढं विपुल भांडार इतर दुसऱ्या संतांनी नाही. आणि निळोबाराय त्याचं वर्णन करतात बरं का, ऐका. हो, फार सुंदर आहे महाराज. या महाराष्ट्रामध्ये क्रांती केली. 4 पातसाया या महाराष्ट्रावरती तुटून पडत होत्या. त्याच वेळेला आमच्या नाथ महाराजांनी केलेली क्रांती सगळ्यात महत्वाची. विठ्ठल विठ्ठल आणि म्हणून संत, सर्व संतांमध्ये ज्यांना राजा समजलं जातं, ज्यांचं ऐश्वर्यही मोठं आणि त्यांचा परमार्थही तेवढाच उंचीचा. हो, सकळ संतांचा राजा, सकळ संतांचा राजा, हो, सकळ संतांचा राजा, सकळ संतांचा
दर्शना शांते येताची दर्शना पुन्हा नाही जन्म मरण. एकदा का त्यांचं दर्शन घेतलं ना जन्म मरण खुंटीत होतं. असा अधिकार नाथ महाराज या अभंगामध्ये काय म्हणतात ऐका. कुठल्याही ग्रंथाला सुरुवात करत असताना कुठलाही ग्रंथ घ्या त्याच्यामध्ये पहिल्यांदा विनंती केलेली आहे. आणि म्हणून कुठलंही कार्य करायचं म्हटलं तरी सुद्धा विनंती शिवाय नाही. आणि परमार्थामध्ये विनम्रता ही परमार्थाची पहिली पायरी आहे. ऐका नाथ बाबा विनंती करतात. काय विनंतीला महत्व आहे ऐकायचंय तुम्हाला. चला माझ्या बरोबर. विठाल विठाल ऐका. सगर राजाला श्रीमद भागवतामध्ये ही कथा आहे फार मोठी आहे. पण आपल्याला विनंती फक्त एवढंच पाहिजे. अगदी संक्षिप्त तुम्हाला ही कथा सांगतो सगळेजण ऐका. विनंतीला काय महत्व आहे. सगर राजाला 60,000 पुत्र आहेत. संपूर्ण या पृथ्वीवरती त्या सगर राजाचं एवढं मोठं राज्य पारमार्थिक सगर राजा. आणि त्यावेळेला अश्वमेध यज्ञ करायचं ठरलं गेलं. नियोजन झालं ऐका. आणि अश्व त्या ठिकाणी सोडला गेला. त्या अश्वाचं रक्षण करण्यासाठी 60,000 ते पुत्र सगर राजाचे निघाले. मजल दर मजल पृथ्वीवरती तो अश्व फिरू लागला. ऐका त्या सगर राजाला 2 पत्न्या होत्या. त्याच्यातली एक जी आहे जिचं नाव आहे असमंजस. दीपकराव मी प्रश्न विचारणार आहे नंतर कीर्तनामध्ये. हा सगळा प्रसंग झाल्याच्या नंतर बरं का. हो कोणालाही प्रश्न विचारून त्याच्यामुळे नीट लक्षात ठेवा. अश्व त्या ठिकाणी पृथ्वीवरती फिरू लागला. 60,000 सगर पुत्र पराक्रमी होते आणि त्या अश्वाचं रक्षण करू लागले. पण काय झालं इंद्राणी कपट केलं आणि इंद्रदेवानी तो अश्व चोरला आणि कपिल मुनींच्या आश्रमामध्ये ठेवला. ज्या कपिल मुनींनी संख्याशास्त्राची उत्पत्ती केली. सगर पुत्र शोधू लागले. अश्व गेला कुठं. 60,000 होते ऐका. एक से बढ़कर एक होते ते पराक्रमी होते. शोधता शोधता कपिल मुनींच्या आश्रमापाशी आले आणि कपिल मुनी त्यावेळेला समाधी अवस्थेमध्ये. समाधी अवस्था कशाला म्हणायचं. एक ओवी सांगतो ऐका. सुंदर आहे भागवतामध्ये. ह्या ओव्या कधी ऐकत नाही. इंद्रिय बांधोनी चित्ताची ठाई चित्त लावावे चैतन्याची ठाई तेने चिन्मात्र ठसावे पायी देहत्व देही स्मरेना. विधी अवस्था. कपिल मुनी त्या समाधी अवस्थेमध्ये होते आणि सगर पुत्रांनी पाहिलं कपिल मुनींच्या आश्रमामध्ये आपल्या यज्ञाचा घोडा त्या ठिकाणी बांधलेला आहे. सगळ्या सगर पुत्रांनी त्यावेळेला समशेरी काढल्या. उन्मत्त झाले आणि कपिल मुनींवरती धावून जाऊ लागले. मारा आपला अश्व चोरला. मोठमोठ्याने त्या ठिकाणी आरोळ्या द्यायला लागली आणि समाधी मधनं मूळ अवस्थेवरती कपिल मुनी आले. एकदम समोर सगर पुत्र 60,000. पण कपिल मुनींनी निस्ती दृष्टी फिरवली आणि 60,000 सगर पुत्रांची राख झाली. आपला विषय काय विनंती सगळ्यांनी लक्षात ठेवा. बरेच दिवस झाले पण जी असमंजस नावाची पत्नी होती तिला एक मुलगा होता ज्याचं नाव आहे अंशुमन. हा अंशुमन फार विनम्र होता, पारमार्थिक होता, सुंदर भागवत भक्त होता बर का. त्यांनी सगर राजाला विनंती केली की बरेच दिवस झालं आपल्या अश्वाची काही खबर बातमी नाहीये, मी येऊ का शोधून. म्हटले ठीक आहे. सगर पुत्र सुद्धा शोधू लागला पृथ्वीवरती आणि कपिल मुनींच्या लवकर आता उशीर झालाय ना कपिल मुनींच्या आश्रमामध्ये येऊन पोहोचला. अश्व पाहिला
पुन्हा कपिल मुनी त्या ठिकाणी समाधी अवस्थेमध्ये. पण हा सगळ राजाचा मुलगा फार आगळा वेगळा होता, विनम्र होता. अंशुमन त्या ठिकाणी त्यांच्या समोर हात जोडून 3 प्रहर उभा होता. किती प्रहर? 3 प्रहर. आणि ज्या वेळेला ते समाधीमधनं मूळ अवस्थेमध्ये आले आणि समोर सुंदर एक मुलगा पाहिला, हात जोडून त्याच्या चेहऱ्यावरती सुंदर असं चैतन्य त्या ठिकाणी. आणि सांगू का, साधना केलेला विद्यार्थी किंवा मनुष्य कधी लपला जात नाही. विठ्ठल विठ्ठल साधारण नसलेला माणूस बर का. कसं काय राम भाऊ? असंख्य अडचणी असल्या तरी सुद्धा पारमार्थिक क्षेत्रामध्ये जो एकरूप झाला तो माणूस, वा, माऊलीच्या कृपेने फार सुंदर आहे. हा फरक आहे बर का. ऐका. आणि त्या वेळेला तो सुंदर मुलगा पाहिला. कपिल मुनींनी विचारलं की बाळ तू कोण आहेस? हो, हाच जोडून त्या ठिकाणी म्हटला, मी सगर पुत्र आहे, माझं नाव अंशुमन आहे महाराज. आमच्या अश्वाचा या ठिकाणी यज्ञाचा अश्व तो फक्त माझी विनंती आहे, मला हवाय. विनंती बरं का, ऐका. माझी विनंती आहे की अश्व मला हवाय, घेऊन जायचंय. आमचा यज्ञ पूर्ण होणार नाही आणि म्हणून महाराज माझे हात जोडून विनंती आहे, अश्व हवाय. विनंती केली. काय झालं विनंतीने ऐका. कपिल मुनींनी त्याची विनम्रता, ती विनंती ऐकली आणि इतके प्रसन्न झाले आणि त्या वेळेला आशीर्वाद दिला. ऐका. तो आशीर्वाद असा दिला, जा बाळ, अश्व तर तुला दिलाच, पण पुढे जाऊन तुझ्या कुळामध्ये जी स्वर्गामध्ये वाहणारी जी गंगा आहे तिला पृथ्वीवरती आणण्याची क्षमता ज्या भगीरथ राजामध्ये, तो भगीरथ राजा तुमच्या कुळामध्ये जन्माला येईल आणि त्याने एकदा गंगा या ठिकाणी पृथ्वीवरती आणल्याच्या नंतर त्या गंगेचं उदक या ठिकाणी शिंपडलं तर तुझे 60,000 भाऊ पुन्हा जिवंत होतील. आता ऐका बरं का. 60,000 सगर पुत्र सुद्धा अश्व मागायला गेले आणि एकटा अंशुमन तोही अश्व मागायला गेला. पण फरक काय होता ऐका. या अंशुमननी विनंती केली, महाराज माझी विनंती आहे, आमच्या यज्ञाचा अश्व दिल्याशिवाय आमचा यज्ञ पूर्ण होणार नाही. आणि त्या वेळेला ती कृपा, त्या विनंतीमुळे कपिल मुनींनी त्या ठिकाणी तो एवढा मोठा आशीर्वाद दिला. हेची देवासी विनंती. विनंतीला काय महत्व आहे, फार मोठं महत्व आहे. अजून ऐकायची तुम्हाला? चला ऐका. छत्रपती शिवाजी महाराजांनी त्या वेळेला, एका वेळेला अनेक गडांचं त्या वेळेला तटबंदीचं काम आणि त्याच वेळेला रायगड उभा होत होता. या स्वराज्याची राजधानी. पैसे कमी पडले म्हणून त्या वेळेला घरदार सगळं विकलं, जमीन सुद्धा विकली. पण त्या गडाचे इंजिनियर, आर्किटेक्ट हिरोजी इंदोलकर होते. ऐका. विनंतीला काय महत्व आहे. गडाचं काम पूर्ण झालं आणि छत्रपती शिवाजी महाराज गडावरती आले. योगायोगाने आज मा जिजाऊ साहेबांचा नाही का आणि स्वामी विवेकानंद काही या मातेंनी या महाराष्ट्रामध्ये क्रांती केली. 2 जिजाबाई, तुकोबाईंची पत्नी आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या माता. हो, जिने छत्रपती दिले, जिने जगद्गुरु दिले, जिने छत्रपती दिले, जिने जगद्गुरु दिले, जिने छत्रपती दिले, जिने जगद्गुरु दिले, जिने छत्रपती दिले, जिने जगद्गुरु दिले. राजमातीमध्ये सगळं जिने उठविले, राजमातीमध्ये सगळं जिने उठविले, जिने
ऐका बरं का, जेव्हा पुण्यात फिरला सोन्याचा नांदेर, तेव्हा घेऊन वाचला हो, तेव्हा घेऊन वाचला भक्ती भावनेचा टाळ, भक्ती भावनेचा टाळ. काय सुंदर आमच्या महाराष्ट्राची परंपरा. या दोन माता ज्यांनी क्रांती केली, हो सुंदर असा इतिहास या महाराष्ट्राचा. आणि आज ज्या जिजाऊ मासाहेबांची पुण्यतिथी, विठ्ठला ऐका बरं, छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वागत झालं. बेलागड बनवलेला छत्रपती शिवाजी महाराजांनी पाहताच ती वास्तू आनंद झाला. वा हिरोजी, स्वच्छला शोभेल अशी राजधानी उभी केली. काय बेलागड आहे. सगळ्या गोष्टी जिथल्या तिथं होत्या. कमी वेळ आहे. ऐका, महाराज अत्यंत आनंदित झाले. महाराजांना हिरोजी इंदोरकर जाता जाता माहिती देत होते. महाराज, तुम्हाला या राजधानीचं महत्व सांगतो. हो हिरोजी, सांगा. म्हणजे अनेक गड उभे, पण कुठल्या ना कुठल्या तरी पर्वताला जोडलेले. पण ऐका, हा रायगड, ही राजधानी एका स्वयंभू स्थळावरती एका उभी असा दुसरा गड नाही. महाराज कुतूहलाने ते ऐकत होते. अजून सांगू महाराज? बोला हिरोजी, बोला. आणि त्यावेळेला हिरोजी इंदोरकर सांगत होते, महाराज या गडावरनं खाली जाईल तर ते फक्त पाणी, आणि खालून वर येईल ती फक्त हवा. गळ्यातला सोन्याचा कंठा काढला आणि हिरोजी इंदोरकरांना द्यायला लागला. आपला विषय विनंती. आणि त्यावेळेला हिरोजी इंदोरकर म्हणतात महाराजांना, राज, या सेवकांनी याच्यासाठी काही केलं नाही. आणि त्यावेळेला हिरोजी इंदोरकर म्हणतात, राजा याच्याही पुढे सांगतो, ऐका. आणि शिवाजी महाराज कुतूहलाने ते ऐकत होते. ऐका, त्यावेळेला हिरोजी इंदोरकर म्हणतात, राज ऐका, एखाद्या अस्वलाच्या अंगावरती एखादी ऊस सोडावी आणि कालांतरानं तिचा शोध घेणं जेवढं कठीण, तेवढं जावळीच्या खोऱ्यामध्ये रायगड शोधणं दुश्मनाला तेवढंच कठीण. राज, आणि त्यावेळेला ऐका, अशा वेळेला शिवाजी महाराजांनी हातामधलं पुन्हा सोन्याचा कड काढलं आणि हिरोजी इंदोरकरांना म्हणतायत की हिरोजी, पैसे कमी पडले, स्वतःचा वाडा, जमीन सगळं विकलं आणि राजधानी उभी करण्याचं जे काम आहे ते अखंड चालू ठेवलं. आज आम्ही अत्यंत आनंदित आहोत, हे घ्या. पण त्यावेळेला हिरोजी इंदोरकर काय विनंती करतात ते सगळ्यात महत्वाचं आहे. हिरोजी इंदोरकर म्हणतात, राज, या सेवकाने त्याच्यासाठी काही केलं नाही, पण या सेवकाची एकच विनंती आहे. राज, बस एकच विनंती. हिरोजी, बोला. बस तुमच्या या राजधानीमध्ये शूरवीर उमराव ज्या वेळेला तुमच्या दर्शनासाठी येतील ना, त्यावेळेला या रायगडाच्या पायरीवरती पाय देऊन तुमचं दर्शन घेतील. तसं या पायरीवरती जर या सेवकाचं नाव लिहिण्याची परवानगी दिली तर तेवढं बाकी फार उपकार होतील, ही माझी विनंती आहे. का तर सगळेजण त्याच्यावरती पाय देऊन जातील, तुमचं दर्शन होईल आणि हा देह धन्य होईल. महाराज, माझी ही विनंती आहे, ऐका बरं. नामदेवरायांची हीच आस होती. महाद्वारी सुख हसे या सुखाचे. या महाद्वारामध्ये मला जागा मिळावी, बस
तेवढा राजा माझे हात सोडून विनंती आहे की या पायरीवरती या सेवकाचं नाव लिहिण्याची तेवढी परवानगी द्यावी ही माझी विनंती. हो हेची देवाची विनंती. हेची देवाची विनंतीला फार महत्व आहे. एखादा गरीब दुसऱ्याच्या इथं मोलमजुरी करणारा, एकुलती एक मुलगी, लग्न ठरलं आणि हा गरीब मनुष्य सावकाराच्या दारात जातो बरं का. सावकाराला हात जोडतो, माझी विनंती आहे सावकार दादा, पै पै तुमची चुकती करी, पण मुलीचं लग्न ठरलेले, पैसे बाकी नाही म्हणू नका. माझे हात जोडून विनंती आहे, माझ्या लेकराचं लग्न ठरले. हृदयाला पाझर फुटल, पण ऐका मुळशी पॅटर्न आता. सावकार पास झालं, पैसे काढा. दिल का सावकार? म्हणजे विनंतीला विनम्रतेला किती महत्व आहे. अजून ऐकायचे तुम्हाला? चला माझ्या बरोबर. विठाला रायगड ही छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी. इथले नियमही तितकेच कडक आहे. कुणी नियमाचं उल्लंघन करत नव्हतं. पण आजही तुम्ही जर गेलात तर रायगडच्या पायथ्याला धनगरवाडी, काही लोकांनी रायगड पाहिला नाही महाराज. दुर्दैव आहे. महाराष्ट्रामध्ये जर जन्माला येऊन जर रायगड पाहिला नाही, त्याच्या सारखा करंटा दुसरं कुणी नाही. विठाला अमेरिका आणि व्हिएतनाम यांचं अनेक वर्ष युद्ध झालं. प्रचंड सत्ता असणारी अमेरिका, व्हिएतनाम गरिबीने होरपळलेला, ज्याच्याकडे खायला अन्न नाही. पण अशा व्हिएतनामने अशी लढत दिली, शेवटपर्यंत अमेरिकेला शरण गेला नाही. शेवटी अमेरिका तिथून निघून गेली आणि त्याच व्हिएतनामचा राष्ट्राध्यक्ष पहिल्यांदा जर आला तर ते या भारतामध्ये आला आणि त्यांनी आमच्या पंतप्रधानांना विचारलं की मला छत्रपती शिवाजी महाराज यांच्या समाधीचं दर्शन घ्यायचं. मुंबईमध्ये त्या ठिकाणी विमानाने तो राष्ट्राध्यक्ष आला. मंडळी ऐका, आता ब्रह्मज्ञान सांगून तुम्हाला झोप येईल, पण आता हेच सांगणं गरजेचं आहे. माणसं जागी झाली पाहिजे. नाही तर कीर्तन करतेच, वाजवणार बी तेच, गाणार तेच, ऐकणार तेच. क्रांती काय? क्रांती काय? बदल होणं गरजेचं आहे महाराज. आणि आता कीर्तन अशोक महाराज फक्त महाराष्ट्रापुरती मर्यादित नाही पाहिजे, तर संपूर्ण भारतामध्ये
आपल्या वारकरी संप्रदायाचं कीर्तन केलं पाहिजे, ते हिंदीमध्ये सुद्धा आता कीर्तन आम्हाला करता आलं पाहिजे. विठ्ठल बुलबुलों ने कहा पूरा चमन बदला है, सितारों ने कहा पूरा आसमान बदला है, लेकिन एक फकीर ने बोला बदला तो कुछ नहीं, मुर्दा वही का वही है, खाली कफन बदला है. विठ्ठल विठ्ठल. ऐका, हेलिकॉप्टरने हा राष्ट्राध्यक्ष व्हिएतनामचा रायगडवर गेला आणि रायगडवरती गेल्याच्या नंतर त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीचं दर्शन घेतलं. त्याच्या डोळ्यामध्ये अश्रुधारा होत्या. तिथली 2 मुठी माती स्वच्छ पांढऱ्या अशा त्याच्या रुमालामध्ये त्यांनी बांधून घेतली. आणि आमच्या भारतामधल्या सगळ्या पत्रकारांनी प्रश्न केला की ही माती कशासाठी. त्यावेळेला त्याचं स्टेटमेंट फार महत्वाचं आहे. ऐका, त्यांनी आमच्या पंतप्रधानांना विनंती करावी आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या रायगडावरती हा व्हिएतनामचा अध्यक्ष यावा. त्याच वेळेला पत्रकारांना मुलाखत देताना फार सुंदर स्टेटमेंट दिले त्यांनी. काय? ऐका, तो राष्ट्राध्यक्ष त्यावेळेला म्हटला, ऐका, अमेरिकेपाशी एवढी सशस्त्र त्या ठिकाणी, एवढे आधुनिक त्या ठिकाणी तंत्रज्ञान, वेगवेगळे मिसाईल, जबरदस्त ताकद असणारा देश, ज्या देशामध्ये पक्षाच्या थव्याप्रमाणे विमानं उडतात, पण व्हिएतनाम आमचा ग्रांजलेला, हो, खायला अन्न नाही एवढा मूठभर देश, पण अनेक वर्ष जंग पछडलं अमेरिकेने, पण आमच्यावरती विजय प्राप्त करता आला नाही. तर त्यावेळेला पत्रकारांनी विचारलं, मग तुम्हाला हा विजय प्राप्त झाला कसा? म्हटले, सांगतो ऐका, जो एक या पृथ्वीवरती असा पराक्रमी राजा झाला, ज्याचं चरित्र आम्ही वाचून अमेरिकेबरोबर अनेक वर्ष लढलो, शेवटच्या श्वासापर्यंत त्या महापुरुषाचा आदर्श समोर ठेवला आणि आम्ही या ठिकाणी विजयी झालो. तो महापुरुष म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराज. छत्रपती शिवाजी महाराज की. आता पिक्चर आलाय, मला काही कोणत्या पिक्चरची ऍडव्हर्टायझिंग करायची नाही, पण ती हिरकणी, पण उशीर झाला दही दूध विकण्यासाठी आणि तोपर्यंत गडाचे दरवाजे बंद झाले. तुम्हाला कथा सगळ्यांना माहिती आहे, पण आपल्याला फक्त याच्या मधला आशय विनंती पाहिजे. ऐका, हिरकणीचं लहान लेकरू टाकून ती गडावरती आलेली होती. अत्यंत लहान बालक, दिवसभर त्याला दूध पाजायला कोणी नव्हतं, पण रात्रीच्या वेळेला मुलाचा आठव येऊ लागला आणि त्या मुलाचा आठव इतका येऊ लागला की अत्यंत ताशीव कडा, त्या ताशीव कड्याला ती पाणीसारखी चिपकली. मुलाच्या आठवामुळे काय झालं ऐका, स्तनामधनं दूध स्त्रवू लागलं, मात्र वात्सल्य अंतःकरण झालं आणि त्या वेळेला बाकी भीती पळाली. कसलाही धुरंधर शत्रू खालनं वर येऊ शकत नव्हता आणि वरनं खाली जाऊ शकत नव्हता. त्या कड्याला पालीसारखी चिपकली आणि खाली उतरू लागली. धार धार दगड तिचे अंग कापत होते. मध्यरात्र झाली होती, किर्र जंगल, हिंस्र प्राणी बाहेर पडलेले होते आणि ती धनगरवाड्याच्या दिशेने धावत होती. मुलगा लाखाटून गेलो होतो. त्या झोपडीमध्ये त्याला आवाज सुद्धा निघाला. धावत गेली आणि मुलाला जवळ घेतलं आणि स्तनपान करू लागली. आता माझा एक प्रश्न या ठिकाणी, 21वे शतक आहे आणि सायन्स, आईच्या ठिकाणी दुधाची उत्पत्ती कशाने होती हा एक प्रश्न आहे. आणि सायन्सचा आधार घेऊन म्हणू शकतो की ती अन्न तिने सेवन केल्यानंतर त्याचा पाचक रस आणि नंतर बाकी त्याची दुधाची उत्पत्ती. ऐका, पण आमचं अध्यात्म शास्त्र काय सांगतं ऐका, ज्या वेळेला ती आपल्या बाळाला पाहते आणि
मातृवात्सल्य ते अंतःकरण जगातलं सगळ्यात मोठं प्रेम या हृदयामध्ये तयार होतं ना, त्यावेळेला रक्ताचं दूध बनण्याची प्रक्रिया या शरीरामध्ये होती. विठ्ठल हिरकणी त्या वेळेला बातमी आपल्या मुलाला पण सकाळ झाली. गडकऱ्यांनी पाहिलं हिरकणी कुठं दिसत नाही. सैन्य वाड्यावरती आलं आणि हिरकणीला धरून घेऊन जायला लागले. मुलाकडे पाहत पाहत जड पावलांनी हिरकणी गडावरती निघू लागली. मूल रडत होत आणि अशा वेळेला त्या दरबारामध्ये हिरकणीला उभी केली. सगळं मंत्रिमंडळ बसलं आणि छत्रपती शिवाजी महाराज आसनस्थ झाले आणि दरबार सुरू झाला. हिरकणी एका कोपऱ्यामध्ये उभी होती आणि विचारलं. हिरकणीने नियम मोडला, तिला शिक्षा काय द्यायची? एक मंत्री उठला आणि म्हणू लागला, राजा, ज्या हाताने कणा उतरली ना ते हात त्या ठिकाणी छाटून टाका. दुसरा मंत्री उभा राहिला, म्हणले, रायगडचा नियम मोडलाय, ज्या पायाने ती गेली ना ते पाय छाटून टाका. तिसरा मंत्री म्हणू लागला, राज्याची राजधानी इथला नियम मोडलेला आहे, सर कलम करून टाका. हिरकणी थरथर कापू लागली. अशा वेळेला हिरकणीच्या लक्षात आलं की आता मृत्यूदंड आपल्याला होणार. पण हिरकणीने काय केलं ऐका. हात जोडून थरथर कापत असणारी छत्रपती शिवाजी महाराजांना विनंती करते की राजे, मी रायगडचा नियम मुद्दाम म्हणून मोडला नाही, मला उशीर झाला, पण माझा अत्यंत लहान लेकरू दिवसभर टाकून आले होते. मला माझ्या लेकरामुळं, माझ्या मुलामुळं मला या ठिकाणी राहू ना महाराज, आणि म्हणून मी माझ्या मुलाला दूध पाजण्यासाठी धावत गेले. माझी विनंती आहे, मला क्षमा करा, माझी विनंती आहे. ऐका बरं का. करा क्षमा, हो अपराध, चंद्रपूर. करा क्षमा माझी हात जोडून विनंती आहे. विनंती केली. काय झालं या विनंतीने? जरा वेळ कमी आहे त्याच्यामुळे जरा थोडस बरं का ऐका. काय झालं? छत्रपती शिवाजी महाराजांनी तिची विनंती ऐकली मंडळी आणि उभे राहिले आणि सभागृहामध्ये सगळे मंत्री आता महाराजांकडे पाहू लागले. हिरकणीला सजा देणार, मृत्यूदंड होणार, पण छत्रपती शिवाजी महाराज ती विनंती ऐकली आणि छत्रपती शिवाजी महाराज त्या हिरकणीला काय म्हणतात
ते ऐका. हिरकणी, तुझ्यासारख्या महान माता आमच्या राज्यामध्ये जर असतील ना, तर आमच्या राज्यावरती कसलंही परकीय ते परचक्र चालून आलं तर त्याला परतवण्याची ताकद आमच्या राज्यामध्ये त्या ठिकाणी तयार होईल. म्हणून आजपासून हिरकणीला टोळी बांगडीचा मान पालखीमध्ये बसला आणि तिला धनगरवाड्यावरती सोडा. विठाला हेची देवासी विनंती. विनंतीला काय महत्व आहे ऐका. पण सगळं झालं, पण नाथ बाबा कशाची विनंती करतात ऐका. काय म्हणतात ते, संत सेवा दिवस राती. संत सेवा सप्त्यापुरती मागितली का? दिवस रात्री ऐका. एक सुंदर अशी नवनाथांनी आपल्या शिष्यांना सांगितलेली कथा आहे. ती कथा सांगतो आणि आपण पुढे जाऊया. ऐका. गोदावरीचं ते पात्र सुंदर असं, ज्याच्या किनाऱ्यावरती सुंदर असा आश्रम, आणि त्या आश्रमामध्ये अनेक विद्यार्थी होते. पण एक दिवस बाकी आपल्या शिष्यांची परीक्षा घेण्यासाठी. सगळ्यांना माहिती ही कथा, पण ऐका की माझं पूर्व कर्म दूषित आहे आणि त्याचं प्रायचित्त घेण्यासाठी मला काशी क्षेत्रामध्ये जायचंय. तर माझी सेवा करायला कोण कोण येणार? अशा वेळेला सगळेच उभे राहिले. म्हणले महाराज मी येतो, मी येतो. म्हणले ठीक आहे, खाली बसा. नंतर बाकी म्हटले माझं पूर्व कर्म दूषित असल्यामुळं माझ्या अंगावरती कोड फुटणार आहे, त्याच्यात दुर्गंधी वाहणार आहे. नंतर माझं शरीर इतकं क्षीण होणार आहे की माझं मलमूत्र जागेवरती मी विसर्जन करणार आहे, त्याची दुर्गंधी इतकी. अशा स्थितीमध्ये माझी सेवा करण्यासाठी कोण कोण येणार? कुणी हात वर करीना. लाखामध्ये आणि हजारामध्ये एकच असतो, सगळ्यांच्या नशिबामध्ये नसतं. एक जण बाकी त्याच्यामध्ये उभा राहतो. त्याचं नाव काय? हा वा सुंदर. तो संदीपक बाकी त्या वेळेला म्हणू लागला गुरुदेव मी आपल्या सेवेसाठी येतो. वा म्हटले. गेले काशी क्षेत्रामध्ये मनकर्णिका घाटावरती ती कुपी उभी केली आणि रात्रंदिवस आपल्या त्या सद्गुरूची, आपल्या महात्म्यांची हा विद्यार्थी सेवा करू लागला. रोज नदीच्या पात्रामध्ये त्या गंगेमध्ये न्यायचं, ते सगळं शरीर स्वच्छ करायचं, पुन्हा तिथून उचलून आणायचं, त्या कुपीमध्ये ठेवायचं, मधुगिरी मागायची आणि आपल्या सद्गुरूंना त्या ठिकाणी अन्न भरवायचं. रात्रंदिवस गुरु सेवेशी गुंतले मन. भागवतामधली उभी ऐका. एकच असतो पठ्या. गुरु सेवेशी गुंतले मन, विसरला स्त्री पुत्र धन, विसरला मनाचे मनपण, मी कोण असला. स्त्री पुत्र धन संसार नातलग, मी कोणी हेही विसरला. गुरु सेवा करता पाही ब्रह्म सायुज्य लागे पायी. गुरु सेवा करता पाही. बर का, सगळ्या मुक्ती प्राप्त व्हायच्या असतील ना तर गुरु सेवा करावी, गुरु सेवा करावी. पण काही लोक म्हणतात की नाही नाही आम्ही काही हे गुरु परंपरा वगैरे मानत नाही. अरे तुमचं आमचं काय घेऊन बसलाय? परब्रह्म राम वशिष्ठा शरण, परब्रह्म राम वशिष्ठा शरण, परब्रह्म राम वशिष्ठा शरण, परब्रह्म वशिष्ठा शरण.
आपल्या सद्गुरूंची सेवा केली आणि प्रत्यक्षात त्या काशीमध्ये काशी विश्वेश्वर हो विश्वनाथ उभा राहिला आणि त्या विद्यार्थ्याला देव म्हणू लागले, महादेव. म्हटले वा बाळ, काय सुंदर सेवा करतोस, काय पाहिजे तुला मागून घे. हा विद्यार्थी आता तुमच्या आमच्या सारखा असत तर म्हणला असता राहिलेली 350 एकराचं गायरान मला द्या. हा विद्यार्थी तसा नव्हता. विद्यार्थी म्हटला थांबा देवा, मी आलोच. मर्यादा होती. सद्गुरूंच्या जवळ आला. म्हटले गुरुदेव, तुमची ही सगळी आधी व्याधी बरी व्हावी हे देवाकडे मागू का? आता या विद्यार्थ्यांनी स्वतःसाठी काय मागितलं होतं का? आपल्या सद्गुरूसाठी मागितलं ना. पण ऐका बर का, ते महात्मे त्या विद्यार्थ्याला म्हणू लागले, बाळा तुला का माझी सेवा करण्यासाठी कंटाळा आला? तसाच विद्यार्थी थांबला. पुन्हा महादेवाकडे गेला सुद्धा नाही. पुन्हा एकदा त्या ठिकाणी सेवा सुरू झाली. प्रत्यक्षात विष्णुदेव समोर उभे राहिले. म्हटले वा, काय तू संताची सेवा करतोस, काय तुझ्या सद्गुरूची सेवा करतोस, काय पाहिजे ते माग. त्यावेळेला तो विद्यार्थी बाकी बर का, असा एखादाच असतो. नामदेवराव ऐका, मी पाहतोय तुम्हाला. गुरुनाम स्मरणाचा ध्वज उभारिला तेज पुंज, गुरुसेवा नपजता लाज, हेची लक्षण शिष्याचे. काय सुंदर महाराज. हो, सगळं विसरलं पाहिजे. पण एखाद्याच्याच भाग्यामध्ये आणि त्याच्यामध्ये मी सगळ्यात धन्य की माझ्या सद्गुरूची एवढी मोठी कृपा. हो, आणि म्हणून सांगू तुम्हाला, मैं जहां भी जाता हूं मेरे सद्गुरु का गुणन वर्णन गाता हूं. मुझे क्या गैरों से लेना देना, मैं तो मेरी सद्गुरु की रोटी खाता हूं. विठाला 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 विठाला. ऐका प्रकार, हा साधक काय म्हटला त्या देवा तिथं विष्णूंना बर का. तो म्हटला देवा एक सांगतो तुम्हाला, द्यायचंय ना मला. ऐका, माझी हात जोडून विनंती, माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत बास मला फक्त माझ्या संतांची सेवा करण्याची संधी या ठिकाणी मला मिळावी. अभंगाचं पहिलं चरण. हे चिरेवासी विनंती, हे चिरेवासी विनंती, हे चिरेवासी विनंती, हे
संत सेवा दिवस रात्री सेवा दिवस रात्री काही लोक नाथबाबांना प्रश्न करू लागले, नाथबाबा हे आम्हाला कळालं, पण एक वैशिष्ट्य सांगतो तुम्हाला की नाथांच्या इथं 36 वर्ष देवानी पाणी वाहिलं. मग ज्यांच्या इथं जर देवच आहे, देव प्राप्त झाला, मग नाथबाबा या ठिकाणी संतांची सेवा का मागतात? बर का, फार सुंदर आहे. वैकुंठीची मूर्ती आली नाथ घरी, 36 वर्ष, पण नाथबाबा त्या ठिकाणी संतांची सेवा मागतात. सांगू तुम्हाला, जे देवालाही देता येत नाही ते संत देतात, म्हणून संतांची सेवा मागितली. विठाला विठाला एक ओवी सांगतो, ऐका दीपकराव. संतांना जे देता येतं ते देवाला सुद्धा देता येत नाही. ऐका, जे त्रैलोक्य नाही दान, तिन्ही लोकांमध्ये दान देता येत नाही. नाथ महाराजांची ओवी. जे त्रैलोक्य नाही दान ते संत करती, त्या संतांची महिमान काय म्हणून वर्णावे. काय त्यांचं वर्णन करणार, शेषाला सुद्धा करता आलं नाही, म्हणून संत या ठिकाणी सर्वश्रेष्ठ आहे. सांगू तुम्हाला, या पृथ्वीवरती कलियुगामध्ये संत हेच देव आहे. देव ते संत 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 निमित्तच्या प्रतिमा निमित्तच्या प्रतिमा देवते संत देवते संत निमित्तच्या प्रतिमा निमित्तच्या प्रतिमा निमित्तच्या प्रतिमा सगळ्या लोकांनी प्रश्न केला, का हो नाथबाबा, तुम्ही आम्हाला सांगितलं की रात्रंदिवस संतांची सेवाच मिळावी. ठीक आहे, पण हे संत भेटतील कुठं? अभंगाचं दुसरं चरण.
अर्थ सहवास किंवा वास करणे म्हणजे प्रवास करणे. ऐका, पंढरपूरचा एकदा का मला सहवास मिळाला की मग काय होईल ऐका बर का. तिथं बाकी मोठमोठ्या संतांची जी कीर्तन त्याचा जो घोष आहे तो माझ्या कानावरती पडेल. ऐका, नाम घोष कीर्तनाचा एक वाद्य वाजलं की त्याला नाद म्हणावं, पण अनेक वाद्य ज्या वेळेला वाजतात त्याला घोष म्हणतात. पण ऐका, वारकरी संप्रदायामध्ये धातू वाद्यामध्ये टाळ अवलंबला, चर्म वाद्यामध्ये मृदंग अवलंबला आणि तंतू वाद्यामध्ये वीणा अवलंबला. लावणी, मृदुंग, श्रुती, टाळ, घोष म्हणून हा घोष आहे. म्हणून जिथं शोकच नाही, ज्याला अशोक म्हटलेले ते अशोक इतके विठाला जिथं हा घोष आहे हो तिथं शोक नाही, तिथं अशोक आहे. विठाला ऐका बर का, टाळ मृदुंग हरि कीर्तन संगीत नृत्य तान मान नाना कथान संदान तुटोची न द्यावे. दॅट्स ऑल कीर्तन. विठाला कलियुगी सुगम साधन न लगे योग याग त्याग दान करिता हरीचे कीर्तन. चारी मुक्ती पवित्र होत कीर्तन चांग, कीर्तन चांग, कीर्तन चांग, कीर्तन चांग. चाल झाली होती ही म्हणून मी थांबवलं. विठाला ये तो भैया मारेगा जोर तो बनेगा मोर, नहीं तो सब लांडोर. विठाला विठाला 15 ऑगस्ट येणार आहे आता, जानेवारी 26 जानेवारी. त्या 26 जानेवारीला मी ज्या वेळेला महाराष्ट्र मंडळ 82 साली महाराष्ट्र मंडळ श्री मारलं, त्यावेळेला करतार सिंग आणि सतपाल पुण्यामध्ये मुक्कामी होते आणि ओपन आव्हान दिलं होतं. त्यावेळेला तो किताब मला मिळाला ना, त्यावेळेला करतार सिंग, सतपाल आणि गणपत आंदळकर तिघांच्या हस्ते मला मिळाला. सत्र असायचं तिथं एक सकाळचं. 10 मिनिटांमध्ये जास्तीत जास्त जोर कोण मारतो, आणि त्याच्यानंतर सत्र असं असायचं की एकदा हात टेकवली की 1000 जोर मारायचे. एक सर्टिफिकेट छोट मिळायचं, एक दुधाचा ग्लास आणि 2 केळी, अशी 9 सर्टिफिकेट आहेत घरी. आता हिंद केसरीवाल्याला एकदा 1000 जोर मारायला सांगा.
विठाल विठाल आमचा वेद सांगतो, ऐका बरं का, शरीर रक्षंती धर्म, मजबूत असलं पाहिजे. ऐका, चला सांगितलं नाथांनी की जर संतांची भेट व्हायची असेल तर पंढरपूरचा सहवास त्या ठिकाणी मिळाला पाहिजे. आणि तिथं बाकी गेल्याच्या नंतर त्या संत महात्म्यांच्या कीर्तनामध्ये जो घोष निर्माण होतो, कीर्तनी हरिनामाचा पाठा, तेणे देवाशी संतोष मोठा, वेगे सांडोनी वैकुंठा, अवचटे धावे कीर्तनामानी. देव वर्ण विमानातून आला ना, ते लँडिंग फक्त कीर्तनातच. विठाला विठाला. तुम्हाला खोटं वाटतंय का? सांगतो मी तुम्हाला, पुण्यामध्ये जगद्गुरु तुकोबरायांचं कीर्तन छत्रपती शिवाजी महाराज स्वतः ते श्रवण करण्यासाठी आणि पठाणांनी वेढा दिला. पण एक भक्त कानाला लागला, म्हटले महाराज पठाणांनी वेढा दिला. तुकोबराय अत्यंत दुःखी झाले आणि तुकोबरायांनी देवाचा धावा केला. तुकोबरायांनी करावा, आमचं पाकिट मोठं असेल तर धावा, नाही तर भावा. पण ऐका बरं का, तुकोबरायांनी देवाचा धावा केला. राम कृष्ण हरी जय जय, राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी जय जय, राम कृष्ण हरी. अरे देव त्या ठिकाणी आला, काय झालं? त्या पठाणांना सगळे शिवाजी महाराज दिसू लागले आणि छत्रपती शिवाजी महाराज, अरे त्या तुकोबरायांनी धावा केला, देवा अरे धर्म कीर्तनामध्ये धर्माचं रक्षण करणारा राजा, त्याचं जर बरे वाईट जर झालं तर तुझं कीर्तन ऐकल कोण? देवाला यावं लागलं महाराज. आणि छत्रपती शिवाजी महाराज सुटून निघून गेले. हे कीर्तनात झालं. गोरोबा काकांचे दोन्ही हात तुटलेले, एकुलत एक मूल गाऱ्यामध्ये तोडून मेलं. पण त्या चंद्रभागेच्या वाळवंटामध्ये नामदेवरायांचे कीर्तन, अत्यंत दुःखी झालेले गोरोबा काका त्या कीर्तनामध्ये त्या ठिकाणी बसले. नामदेवरायांचं कीर्तन, आणि अशा वेळेला ते इतकं रंगात आलेलं कीर्तन, सगळे टाळ्या वाजवत होते. गोरोबा काकांचे हात वर गेले टाळी वाजवायला, परंतु हात तुटलेले, दुःखी झाले. नामाच्या कीर्तनी भक्त झाले नंद, चंद्रभागी वाळवंटी नाचे पांडुरंग. आता वेळ कमी राहील, आता कीर्तन रंगात आलं. पण काय झालं ऐका बरं का, देव आले त्या ठिकाणी, नाचू लागले आणि दृष्टी त्या ठिकाणी गोरोबा काकांवरती गेली. नामदेवरायांचं ते कीर्तन आणि त्या कीर्तनामध्ये देवानी कृपा दृष्टीने पाहिलं आणि दोन्ही हात जसे तसे पुन्हा फुटले. एवढंच नाही मंडळी, ऐका, तर त्या वेळेला त्याच संतीचं मूल त्या गाऱ्यामध्ये तोडून मेलेलं, ती संती बाकी दुःखी होती. आमच्या रुक्मिणी मातेने काय करावं? मेलेलं मूल कडेवरती त्या कीर्तनामध्ये जिवंत आणि त्या कीर्तनामध्ये सोडलं. ते मुलग रांगत रांगत गेलं आणि आपल्या आईला जाऊन बिलगलं. मेलेलं मुलंही जीवन झालं आणि तुटलेले हात सुद्धा पुन्हा फुटले. कशामध्ये? कीर्तनामध्ये. आवडी हारी करिता कीर्तन, आवडी हारी करिता कीर्तन, आवडी हारी करिता कीर्तन, आवडी हारी करिता कीर्तन.
बरोबर काकांना एवढा आनंद झाला संती सुद्धा मुलाचे मुके घेऊ लागले आणि सगळे लोक आनंदित झाले आणि सगळे जण टाळ्या वाजवून भजन करू लागले. कोणतं? विठोबा नाथबाबांना त्यावेळेला सगळा समाज म्हणू लागला, नाथबाबा आम्हाला कळालं रात्रंदिवस संतांची सेवा आणि ती सेवा मिळण्यासाठी ते संतांची भेट होण्यासाठी पंढरपूरचा सहवास आणि एकदा का पंढरपूरचा सहवास झाला की त्यांची कथा कीर्तन ती श्रवण करण्यासाठी त्या ठिकाणी तो घोष माझ्या कानावर पडी. पण नाथबाबा हा घोष कानावरती पडला पण त्याचा परिणाम काय? अभंगाचं तिसरं चरण. सदा सर्वदा नाम मुक्ती सदा सर्वदा नाम मुक्ती माझ्यावर असा परिणाम होईल की मग सदा सर्वदा माझ्या मुखामध्ये त्या भगवंताचं नाम राहील. जगातली कुठलीही गोष्ट मला नंतर आवडणार नाही. तुझे नको काही पारखी सगळ्या गोष्टी मला तुच्छ वाटतील. सुंदर भावार्थ आहे बरं का. मी सांगू तुम्हाला, मी गेल्याही वेळेला कीर्तनामध्ये सांगितले की ज्या वेळेला माऊली भोसरीकर असायची ना, नांदेडकरांना आम्हाला पूर्ण रात्र जागर आहे, सोहळ्यामध्ये कोणाला नाही. आणि तळावरती आमचे त्या ठिकाणी तंबू असायची ना, बऱ्याच वेळेला मला माऊलींना धरून नेण्याचा योग कीर्तनासाठी थकलेले होते. त्या दोन पुड्या पकवादाच्या साईडला उभ्या करायच्या आणि मधी एकदा माऊलींना उभं केलं आणि विना गळ्यात घातला आणि रामकृष्ण हरी एकदा सुरू झाला. एवढं वय होतं पण असा आवाज ना महाराज, तुम्हाला सांगू
संपूर्ण सोहळ्यामध्ये नात्या पुत्यामध्ये तळाला जागा पुरायची नाही का? तो लोंढे माऊलीचं कीर्तन आहे. लोंढेच्या लोंढे यायचे. आमचे कित्येक वेळेला तरी तंबू उखडून टाकले. आणि सांगू का तुम्हाला, आमचे आजोबा आनंदराव येपरे गोरेकर संस्था ज्यांनी स्थापन केली, त्यावेळेला हे जे आता म्हणजे बाळोबाचे आजोबा माऊली, सोहळ्यामध्ये जर यादा कदाचित एखादा तंटा बखेडा झाला तर त्यावेळेला अंतिम निर्णय ही दोन माणसं सोहळ्यामध्ये होती. ऐका, जारफळकर असतील किंवा ही सगळी मंडळी असतील, आजरेकर सगळी मंडळी, पण अंतिम निर्णय आनंदराव येपरे आणि माऊली भोसरीकर हेच अंतिम निर्णय द्यायचे. पण जो आपला सुद्धा जरी असला आणि तो चुकला तर त्याला सांगायचे, आमचा माणूस आहे ना हा चुकलेला आहे, याला माफी मागायला लावा. काय जरब होती महाराज. त्या माणसांनी या सोहळ्याची शान वाढवली. त्या माणसांनी स्वतःला काढून घेतलं. आणि सांगू तुम्हाला, दिवा स्वतः पेटतो, स्वतः जळतो, पण जगाला प्रकाश देतो. अशी ही सगळी माणसं होऊन गेली. विठ्ठल विठ्ठल पण खरंच मी या वैष्णव विचार कीर्तन महोत्सवाच्या सगळ्या आयोजक आणि संयोजकांना मी हात जोडून या ठिकाणी त्यांना विनंती करेन आणि खरंच त्यांचा आभार मानतो की त्याच माऊली भोसरीकरांच्या इतिहासाला साजेस असा कार्यक्रम या ठिकाणी आपण आयोजित केला. ते अपेक्षित सगळ्या लोकांना आहे. अपेक्षित काय खरं ही माणसं होऊन गेली महाराज. हो, देहवेडी होती, देहवेडी होती. वारकरी संप्रदायासाठी संपूर्ण सगळं स्वतः त्याग केलेली ही माणसं. पण आज खूप मला आनंद वाटला. त्याचं कारण आहे, पुण्यवंत व्हावे घेता सज्जनांची नावे. आमची ही परंपरा आहे. आणि भोसरीकरांचा फार मी सांगू का तुम्हाला, अशोक महाराज, राजू शेठ ऐका, जिजुरी मध्ये सुद्धा बंडा तात्या कराडकरांची कीर्तन सेवा नाहीचे. ओघाणी आली आणि पुन्हा एकदा नात्यापुत्यावरची सुद्धा माऊली थकले. आणि त्याच्यानंतर माऊलींनी स्वतः बंडा तात्यांना ती सेवा दिली. पण आज ती सेवा पुन्हा मिळाली पाहिजे या भोसरीकरांना. त्याचा प्रयत्न या ठिकाणी तुम्ही सगळ्यांनी केला पाहिजे. त्याचं कारण सांगतो, वारकरी संप्रदायामध्ये भोसरीचे योगदान पूर्वीपासून 100 वर्षापूर्वी तुम्हाला मी सांगतो की ज्या वेळेला आमचा देश पारतंत्र्यात होता त्यावेळेला त्याच इंग्रजांच्या रॉबर्टसन गव्हर्नरनी त्याच्यावरती बंदी आणली आणि त्यावेळेला जमावबंदी आणि सगळा वारकरी संप्रदाय त्यावेळेला चिंतातूर झाला. पण पुन्हा एकदा क्रांती केली. सगळ्या महाराष्ट्रामधनं वारकरी आले आणि ज्या वेळेला खलबत झालं त्यावेळेला या ठिकाणी वाघुली असल, ऐका सगळ्यांनी लक्ष देऊन ऐका, वाघुली असल, लोहगाव असेल, भोसरी असेल, पिंपरी चिंचवडचा भाग असेल, या सगळ्या वारकऱ्यांनी क्रांती केली. आणि देह गेला तरी चालेल, पण हा सोहळा पंढरपूरला जाणार. दिघीच्या ठिकाणी त्या ब्रिटिशांनी रायफली रोखल्या, पण त्याच वेळेला त्या रायफलीला सामोरे जाण्याची ताकद या भोसरीकरांमध्ये होती. आणि तो सोहळा त्या रायफलला सुद्धा मानलं नाही आणि पंढरपूरला गेला. ती क्रांती या लोकांनी केली. आणि म्हणून हा सोहळ्यामध्ये फार मोठा अधिकार, पण तो आता पुन्हा एकदा आपल्याला प्राप्त झाला पाहिजे. त्याला साजेचं सुंदर असं या ठिकाणी नियोजन आहे. मी अध्यक्षांना धन्यवाद देईल. खजिनदार असतील, आमचे राजाभाऊ असतील, प्रयत्न करा आणि नक्की
हा अधिकार तुम्हाला प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही आणि तो घ्यायचाच. विठाला ऐका, मला बाकी नंतर काही आवडणार नाही. फक्त भगवंताचं नाम त्या ठिकाणी मला आवडेल. संसारामधल्या सगळ्या गोष्टी मला तुच्छ वाटतील. ही अवस्था कधी आपल्याला झाली का? नाही झाली का? ही होणं गरजेचं आहे. बोल बोलता सोपे वाटे पण करणी करता नव्हे वैराग्य रे. मुलाम्याचे नाणे तुका म्हणे नव्हे ते सोने. पण ऐका बर का, पण सांगू का तुम्हाला, स्वतः अनुभव असल्याशिवाय कीर्तनामध्ये ते सांगूच नये असा शास्त्राचा दंड आहे. काय तुका म्हणे स्वय भावे तरीच महिमा कळू येईल. पण आम्ही तसं होतच नाही आणि म्हणून तर त्या वाणीचा समाजावरती प्रभाव हा होत नाही. त्याचं कारण आहे, ऐका. दळिता कांडिता तुझ गाईल. काय केलं या लोकांनी? कायम त्या ठिकाणी नामस्मरणामध्ये. आता महिला भाजी कुडायची म्हणलं ना, भाजी मी सैजी म्हणलं तरी मालिका. मग त्या अन्नामध्ये ते जात आणि त्याच्यापासून उत्पत्ती कशी होती सांगू तुम्हाला. त्या घरातलं पोरग शाळेत गेलं आणि गुरुजींनी सांगितलं, ऐका ही समीकरण लक्षात आलं हो गुरुजी. गुरुजींनी फळा पुसला आणि म्हटले आता कोणाला काही शंका असेल तर विचारा. त्याच्यामध्ये हे भाजी कुडतानी मालिका पाहिलेलं आलेलं असतं. म्हणले गुरुजी मला एक शंका आहे. म्हणजे काय? म्हटले तुम्ही फळ्यावरती अक्षर सगळी काढलेली, सगळी त्या ठिकाणी गणित, ती अक्षर पुसल्यावर कुठं गेली? गुरुजी भजीपाव विकायला गेलं. विठाला 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 अशी अवस्था आहे. लक्षात घ्या, मी सांगतो तुम्हाला. अरे सगळ्यांनी, त्या मीराबाईंनी सुद्धा राजाची मुलगी होती. चांद की दीवार को तोड़ा मीरा ने घर छोड़िया. एक धनवान की बेटी ने गिरिधर का दामन जोड़ लिया. रात्र दिवस भजन. म्हणून सांगू तुम्हाला, काम करते चलो नाम जपते चलो. कृष्ण गोविंद गोपाल गाते चलो. मुरली वाले का नाम रिझाते चलो. ऐका बरं का, नाथ बाबा त्यावेळेला सगळ्या समाजाला समजून सांगितले. देवाला हीच विनंती करायची की मला रात्रंदिवस संतांची सेवा, त्या पंढरपूरचा सहवास. आणि ज्या वेळेला ती कथा कीर्तनाचा घोष मी श्रवण करेल, माझ्यामध्ये प्रचंड असा बदल होईल की फक्त आणि फक्त भगवंताचं माझ्या मुखामध्ये नाम राहील, त्याचं गुणन वर्णन राहील. मला जगातल्या सगळ्या गोष्टी फोल वाटतील. असं ज्या वेळेला होईल त्याच वेळेला देवा मी तुझा दास होईल. एका जनार्दनी हरीचा दास म्हणता पुरे सर्व. तेव्हा मी दास त्या वेळेला होईल खऱ्या अर्थानं. शेवटचा प्रसंग सगळेजण घेऊन जा. कोणाला दास म्हणायचं या शेवटच्या याच्यामध्ये ऐका आणि कीर्तन शिवाय या ठिकाणी थांबेल. ऐकायचं नाही तुम्हाला? चला माझ्या बरोबर.
विठाला हर विठ्ठल 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 ऐका बरं का, कीर्तन जरी उशिरा सुरू झालं तरी आपण वेळेमध्ये या ठिकाणी करूया. शेवटचा प्रसंग आहे. एका जनार्दनी हरीचा दास म्हणता पुरे सर्व आस. दास कोणाला म्हणायचं ते ऐका. आम्ही दास नाही, आम्ही उदास आहे. म्हणले बाळू कीर्तनाला सुरुवात करायची, सतरंज टाक. बाळू पळाला. याला दास नाही म्हणत. छत्रपती शिवाजी महाराजांनी त्या वेळेला त्या बामणाला विचारलं, सांग ना, रक्ताने माखलेला बेशुद्ध पडत होता, त्याच्या चेहऱ्यावरती महाराज पाणी शिंपत होते, सांग सांग त्या घोडखिंडीमध्ये काय झालं, माझा बाजी कसा आहे मला सांग. त्यावेळेला तो बांदल सांगू लागला, राजा 3 प्रहर शमशेर चालली, बाजी एवढं लढलं पण खानाने डाव केला. राजा बंदूक फासली आणि पार टाकला आणि बाजींच्या छातीमध्ये बसला. तसं बाजी आडवं पडलं. जमिनीवरती जसं बाजी पडलं राजा, तसं आम्ही मोर्चा सांभाळला. पण काही वेळाने बाजी पुन्हा सावध झालं आणि विचारलं, करे गड्या तोफांचा आवाज झाला का? नाही. अरे मग हा बाजी पडतो कसा? पुन्हा एकदा बाजींनी दोन्ही हातामध्ये शमशेर घेतली राज आणि हर हर महादेवची घोषणा केली. आणि त्याच वेळेला आशेत तुटून पडलो, लांडगे तोड झाली राज. पण छातीमध्ये गोळी बसलेली असताना रक्ताच्या त्या ठिकाणी छातीतून गुळण्या बाहेर पडत होत्या, तरी सुद्धा बाजींची शमशेर चालली राज. रक्ताने अभिषेक केला. पण जसा तोफांचा आवाज झाला तशा शमशेरी हातातून टाकून दिल्या आणि तिथूनच मुजरा केला. राजा एकही गणी वर येऊ दिला नाही. आमची फत्ते झालं राजा. शेवटचा मुजरा घ्यावा, याला म्हणायचं दास. शेवटच्या श्वासापर्यंत सेवा करणारा, जो सेवेमध्ये तत्पर असतो त्याला दास म्हणावं. ऐकायचंय तुम्हाला? आजही उत्तर भारतामध्ये दिगंबर नावाचा आखाडा आहे. कधीतरी एकदा जा, बाहेर पडा, जरा बघा. रामचंद्र परमहंसदास 106 वर्ष जगले. त्या आखाड्याचे ते प्रमुख होते. 7 भाषा अवगत होत्या. अनेक ग्रंथाची रचना केली. अनेक पुरस्कार. संन्यासी महात्मा. पण हिंदुस्थान मध्ये वाडी वस्तीवरती या भागवत संप्रदायाची पताका नेली. आणि ज्या भारतामध्ये, ज्या हिंदुस्थानमध्ये प्रभू रामचंद्राचा जन्म, त्याच प्रभू रामचंद्राचं मंदिर अयोध्येमध्ये उभं राहावं याचा प्रयत्न अख्खा आयुष्य ज्यांनी केलं ते रामचंद्र परमहंसदास. रोज सकाळी नामस्मरण ती पूजा झाल्याच्या नंतर त्यांचा नियम होता ऐका, त्या टोपल्यामध्ये चणे फुटाणे फळं भरायची. आजही जाऊन बघा, त्या दिगंबर आखाड्यामध्ये वानर आहेत. ते रामचंद्र परमहंसदास त्या सगळ्या वानरांना खाऊ घातल्याशिवाय कधी अन्नाचा कण सेवन केला नाही. हा नियम त्यांचा होता ऐका. पण काय झालं? संघर्ष केला, लाठी हल्ला खाल्ला, जेलमध्ये डांबलं. आणि आमच्या पुढाऱ्यांनी हा वादाचा मुद्दा म्हणून कायमचा गुंडाळून कचऱ्याच्या डब्यात टाकला. पण या महात्म्याने एवढा संघर्ष केला, एवढा संघर्ष केला, जेलमध्ये गेले, पण कधीही झुकले नाही, वाकले नाही. माझ्या रामाचं मंदिर हे होणारच अयोध्येमध्ये. आणि त्या वेळेला आयुष्याच्या शेवटी आजारी पडले ऐका.
लखनौच्या हे काय मी तुम्हाला याच्यातलं सांगत नाही, घडलेला प्रसंग सांगतो ऐका. लखनौच्या हॉस्पिटलमध्ये त्यांना ऍडमिट केलं. 15 दिवस गेले, पण 15 दिवस त्या आश्रमामधल्या वानरांनी अन्नाचा कणही सेवन केला नाही. वानरांना कळालं, ते माणसांना कळालं नाही. आमच्या विठ्ठल 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 ऐका. आणि त्या वेळेला तेच रामचंद्र परमहंस आपल्या शिष्यांना म्हणू लागले, चला घेऊन चला. म्हटली तुमची तब्येत नाही, ज्याच्यासाठी जन्मलो त्याच्याच दारामध्ये माझ्या प्रभू रामचंद्राच्या त्या द्वारामध्ये शेवटचा श्वास सोडायचा आहे. लखनौ मधनं हॉस्पिटल मधनं त्यांना आणलं गेलं. मंडळी ऐका, दास कोणाला म्हणावं? ज्या वेळेला त्या अयोध्येमध्ये रामचंद्र परमहंस दास आले आणि प्रभू रामचंद्राच्या त्या महाद्वारामध्ये उभे राहिले आणि गर्जना केली या साधूनी, तुझं मंदिर या आयुष्यामध्ये मी उभा करू शकलो नाही देवा, पण पुन्हा जन्म घेईल, पण तुझं मंदिर उभं केल्याशिवाय राहणार नाही. त्या साधूचं वाक्य पूर्ण करण्यासाठी देवालाही पृथ्वीवरती यावं लागलं आणि निकाल द्यावा लागला. विठाला विठाला विठाला. ऐका, देवाला त्या ठिकाणी सांगितलं पुन्हा येईल. त्या देवाचं रूप त्या ठिकाणी डोळ्यामध्ये हृदयामध्ये साठवलं आणि शेवटचा श्वास रामचंद्र परमहंसांनी त्या अयोध्येमध्ये प्रभू रामचंद्राच्या समोर सोडलं. मंडळी, अनाथाचा नाथ दीनांचा जसे प्रभू रामचंद्र वनवासाला गेले आणि त्यावेळेला अख्खी अयोध्या रडत होती, गायी सुद्धा त्या ठिकाणी हंबरून रडत होत्या. एवढं दुःख झालं, एवढं दुःख झालं, अरे अश्रूंचे पूर वाहत होते. तीच अवस्था रामचंद्र परमहंस दास अयोध्येमध्ये गेले. सगळी अयोध्या त्या ठिकाणी दुःखामध्ये नाहून गेली. लाखोचा समुदाय शरयू नदीच्या त्या किनाऱ्यावरती अंतविधी करायचं ठरलं गेलं. त्यावेळेला आमच्या देशाचे पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी त्या ठिकाणी आले. सगळी अयोध्या रडत होती. मंडळी ऐका, आणि अंतयात्रा त्या ठिकाणी निघाली. लाखोचा समुदाय, माणसं रडतील याच्यात काय विशेष, पण ती वानर सुद्धा एकमेकाला कवटाळून त्या ठिकाणी रडत होती. याला म्हणायचं दास. त्यांना कळालं. शरयू नदीच्या किनाऱ्यावरती आल्याच्या नंतर अटल बिहारी वाजपेयी सुद्धा रडले होते. त्याचा काही लोकांनी वेगळा काहीतरी भाव निर्माण केला. मंडळी ऐका, चिता पेटली गेली. सगळा समाज पुन्हा एकदा अयोध्येमध्ये आला. पण रात्रभर ती वानर एकमेकाला कवटाळून त्या चितेच्या बाजूला ती रडत होती की आमचा अन्नदाता गेला, आमच्या प्रभू रामचंद्राचा खरा दास तो बाकी आता निघून गेला. एका जनार्दनी हरीचा दास, एका जनार्दनी हरीचा दास, एका जनार्दनी हरीचा दास, एका जनार्दनी हरीचा दास,
हेच देवासी विनंती संत सेवा दिवस राती वास देई पंढरीचा नाम घोष कीर्तनाचा सदा सर्वदा नाम मुखी तुझे नको काही पारखी एका जनार्दनी हरीचा दास म्हणता पुरे सर्व आस. काही बोलू नो बोबडे माई बाप तुम्हा पुढे सलगीची लाडी गोडी मज क्षमा करावी. या ठिकाणी आमचे गुरुबंधू हरिभक्ती परायण उसरीगावचं भूषण राजाभाऊ फुगे तसेच या ठिकाणी या संस्थेचे अध्यक्ष या ठिकाणी भाऊसाहेब लांडे तसेच उपाध्यक्ष आप्पा फुगे त्यानंतर या संपूर्ण कार्यक्रमाचं या सोहळ्याचं ज्यांच्याकडं हिशोब तपासणीची या ठिकाणी जे खजिनदार आपण या ठिकाणी संतोष धर्मावत तसेच सुदामराव माने या सगळ्या मंडळींना मी धन्यवाद देतो की खरंच सुंदर या ठिकाणी या सोहळ्याचं एक भव्य आणि दिव्य असं स्वरूप लोकांना आता याची गरज आहे. सगळी व्यासपीठ आता किडीने खाल्ल्यात पण एक असं कीर्तन व्यासपीठ आहे ज्या जगाला तारण्याची ताकद त्याच्यामध्ये आहे. म्हणून त्याचा सांभाळ करा, त्याचा सांभाळ करा. आणि म्हणून मी या सर्व पदाधिकाऱ्यांना संयोजक आयोजक ज्यांनी ज्यांनी या कार्यक्रमाला आर्थिक असेल वस्तुरूपी असेल या ठिकाणी मदत केली त्याही लोकांना मी मनापासून धन्यवाद देतो. आणि यदा कदाचित आपल्याला काय देता आलं नाही तर देऊ नका पण विरोध बाकी करू नका एवढीच विनंती या ठिकाणी. या कार्यक्रमासाठी आमचे लोहगावचे माझे परम मित्र कीर्तनकार हरिभक्तीपरायण दीपक महाराज खांदवी त्यांचे सगळे सहकारी तसेच नामदेव गव्हाणे असतील भोसरी मधील सगळे ग्रामस्थ या ठिकाणी संपूर्ण हे आळंदीचे सगळे विद्यार्थी यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवा एकदा. हो आणि दोन्ही मृदंगाचार्य सुंदर बर का. हो जिथं शोकच नाही हा अशोक म्हणजे तिथं आनंदच आनंद आहे. आणि म्हणून दोन्ही मृदंगाचार्यांसाठी एकदा टाळ्या. आणि पहिल्यांदा मला हार्मोनियम आहा सुंदर खरं तर बॅकग्राऊंड म्युझिक. आणि काय होतं बरं का एक मला या ठिकाणी सांगायचं आहे अशोक महाराज. काही लोक म्हणतात की त्या पिक्चर मधल्या चाली किंवा हे मी सांगू का तुम्हाला एकच चाल आपण स्वतःची करून दाखवा एकच बस पाठीवरती थाप मारील. काही बोलायचं पिक्चर मधल्या चालीन हे काय फरक पडतोय 7 स्वराच्या पलीकडे नाही ना ते त्याच्यातच आहे ना. अरे एक एक पीस तयार करण्यासाठी 3-3 महिने त्यांचे जातात. तुम्हाला काय असं वाटतं का की ते मशीन मधनं निघते लगेच आणि मग त्याला नावं ठेवायची? काय नाही. कीर्तनामध्ये प्रसंग अवधान त्या ठिकाणी गायन आलं पाहिजे. मग ती चाल कोणती त्याच्यापेक्षा किती भावलं हे सगळ्यात महत्वाचं आहे. आणि मग मी तर सांगेल हो ऐका आपली सगळी मुलं उभी राहिली पाहिजेत. मी गेल्या वेळेला सुद्धा कीर्तनामध्ये सांगितलं आपल्या गावातली मुलं इथं उभी राहिली पाहिजेत. भली ती काळ्या पॅन्टवर येऊ दे ना काय फरक पडतोय.
गळ्यात माळ नसू द्या त्यांच्या, फक्त उभं राहू द्या. आज ना उद्या त्यांना पश्चाताप होईल आणि तेही माळ घालतील, तेही या ठिकाणी धोतर घालतील. पण यायच्या आत उगरच त्यांच्यावर बॉम्ब टाकू नका. मग वयस्कर लोकांनी कर्मटपणा बाजूला ठेवा आणि तरुणांनी उर्मटपणा बाजूला ठेवा. क्रांती झाल्याशिवाय राहणार नाही. हो, म्हणून येऊ दे ना त्याला कसंही. आणि मी तर सांगतो त्याला नायाभंग मानता आला, नाही म्हणता आला. तुम्हाला हे पटणार नाही, पण सांगतो तुम्हाला, उत्तर भारतामध्ये आज मोठमोठे जे महात्मे त्यांच्या बरोबर चर्चा करताना हा सगळा योग येतो. त्यांनी सांगितलं की वारकरी संप्रदायाने प्रमाणापेक्षा जास्त बंधनं टाकली, त्याच्यामुळे त्याच्याकडे कुणी वळना. ते एकदा म्हटले, काय महाराज काय कळतं का नाही? म्हणलं काय झालं? म्हणले असं कुठं चालतं का? अहो म्हणलं पण झालं काय सांग. म्हणले माळ गळ्यात नव्हती आणि कीर्तनकारांच्या गळ्यामध्ये त्यालाच हार टाकला. काय कीर्तनकार मरतोय का बिना माळच आणि हार घातल्या? काय काय चाललंय काय? आणि म्हणून आम्ही ना कुठंतरी व्यापक विचार केला पाहिजे. हो, आणि त्या मुलाला अभंग नाही आला ना तरी चालेल साधारण महाराज. त्यांनी सकाळी आपल्या गावच्या मंदिरामध्ये कामाला सुरुवात करण्या अगोदर त्यांनी जायचं, तिथं नतमस्तक व्हायचं, त्याच्या समोर उभं राहायचं. नाही अभंग आला ना, त्यांनी जरी समजा त्या देवाला त्या ठिकाणी स्मरून, इकडं लक्ष द्या, याला म्हणायचं संधान, विठ्ठल विठ्ठल ऐका साबत. हा, त्या मुलांनी आहे ना, हो, फक्त त्या देवाशी संवाद करायचा. गाण्यातून करा ना, काही फरक पडत नाही, पण भाव निर्माण होणं गरजेचं आहे. भाव निर्माण अंतःकरणामध्ये हृदयी सखोल आले, स्वधर्माचा बीज अंकुरला, श्रद्धेचा बोल उगवला, कोंब निघाला तर तरी तू. भाव तयार व्हायला पाहिजे. कशाने होतो? काही लोकांना कीर्तनामध्ये दृष्टांत आवडेल, काही लोकांना चाल आवडेल, कोणाला विनोद आवडेल, कोणाला काय. निर्माण होणं महत्वाचं आहे. त्यांनी त्या देवाच्या समोर एकरूप व्हायचं आणि त्यांनी देवाला सांगायचं, देवा तुझ्याशिवाय काही नाही रे, बस हमी तुमसे प्यार इतना ये हम नहीं जानते मगर जी नहीं सकते तुम्हारा. नाही, त्याच्याशिवाय जगू आपण. 21,600 श्वास दिला, ज्याच्यातले 2 बंद केले ना, बस त्याच्याशिवाय कुणीच जगू शकत नाही. आणि म्हणून तो भाव निर्माण होणं गरजेचं आहे. तरुणांनी आपलं काम त्या ठिकाणी करायच्या अगोदर आपल्या गावातील कुलदेवतेचं दर्शन पहिलं घेतलं पाहिजे आणि तिथून पुढे कामाला सुरुवात केली पाहिजे. बदल झाल्याशिवाय आणि यश मिळाल्याशिवाय तुम्हाला राहणार नाही. अरे मारवाडी, गुजराती, पंजाबी ही लोक बघा तुम्ही, 10 पिढ्या श्रीमंती, पण त्याला स्मरून सगळे आमचं त्याचा विस्मरून पठ्ठ्याने केलं. इथंच घोटाळा आहे. म्हणून ऐका, आपल्या गावातली मुलं या ठिकाणी उभी राहिली पाहिजेत, हीच एवढी विनंती पुनश्च एकदा सगळ्यांना या ठिकाणी धन्यवाद देतो. आणि आता जे झोपले असतील त्याला कोपरखळी हाना, जाग करा म्हणा. शेवटचं भजन आहे, एवढं झालं तरी उद्धार होईल. हात वर करायचं आणि भजन करायचंय. तुकाराम तुकाराम तुकाराम
शेवटची चालू होईल तोपर्यंत कुणीही उभं राहायचं नाही, उठू नये. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज